बघा अशोक पाटील तुमचा एक 12th मॅन पाठवून द्या प्लीज. वोटी प्लस संघटनेचे आमचे ऑफिशियल गुणलेखक अशोक पाटील फडकेपाडा यांचा संघ आपण पाहतो. जय हनुमान फडकेपाडा. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आदर्श 11 पडले. टॉस जिंकलाय तो आदर्श 11 40 प्लस पडले संघाने फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय टीम फडकेपाडा संघाला. तर हरिचंद्र भाऊजी आलेत. या भाऊजी तुमचे आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. मंगेश आणि कृष्णा ही सलामीची जोडी आपण पाहतो फडकेपाडा संघाची. तर गोलंदाज सज्ज होतात ज्यांनी एक काळ पडले संघासाठी गाजवला ॲज अ गोलंदाज असो की फलंदाज असो. संघनायक ज्ञानेश्वर म्हात्रे नाना. जितके चांगले क्रिकेटपटू तितके चांगले आयोजक. ड्रेस कोड आपण पाहू शकता पडले संघाचा अतिशय चांगला. गेम इज ऑन, लेट्स प्ले. ज्ञानेश्वर म्हात्रे राटम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फटका फासला. झेलची शक्यता निर्माण झाली आहे. पहिला चेंडू टीम पडलेपाडा संघाचा गोलंदाज नाना यांनी धक्का दिलाय. 0 या धावसंख्येवर इथं मंगेश बाद होतात. बॅक टू डगआउट. पहिल्या चेंडूवर गोलंदाज ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी धक्का दिला. टीम फडकेपाडा संघाला मंगेश बाद झालेत. नवीन फलंदाज आलेत मैदानात. एंटर होतात मच्छिंद्र. 4 षटकांच्या लढतीमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गास्त असताना ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पहिला धक्का दिला. टीम फडकेपाडा संघाला 0 या धावसंख्येवर मंगेश बाद झालेत. ज्ञानेश्वर म्हात्रे पुन्हा एकदा तयार. लोफुलटा जिथे चेंडू डोक्यावरनं क्षेत्ररक्षकाच्या फरार होतोय. चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये आपण पाहतो हा चेंडू फुलटॉस हाताळला होता गोलंदाज ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी. चौकार आलाय. 1 बाद 4. 4 षटकांच्या लढतीमध्ये बघूया पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फडकेपाडा संघ किती धावसंख्या नोंदवतोय आणि उर्वरित 3 षटकांमध्ये किती धावा नोंदवतोय. कारण पहिलं षटक मार्गस्थ असताना टोटल धावा आपण पाहतोय 1 बाद 4. मच्छिंद्रच्या बॅटमधनं चौकार आलाय. बॅकफुटला गेले. जागा बनवली. सुरेख फटका ऑफ साइडला पंच केलाय. लागोपाठचे 2 चेंडू मच्छिंद्रच्या बॅटमधनं. 2 दमदार चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवर मंगेश बाद झाले. त्यानंतर फलंदाजीला आले वनडाऊनचा फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा मच्छिंद्र. आणि मच्छिंद्रने सुरुवात दमदार केली आहे. दबाव इथं पूर्णपणे झुकारून दिलाय फलंदाजांना. ताबडतोब फलंदाजी. बिन 1 बाद 8. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. गॅप शोधली. 3 चेंडू सलग 3 चौकार. मच्छिंद्र इज ऑन फायर. चौकार. 4 धावा. सुरुवात चांगली झाली टीम पडले संघाच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. त्यानंतर आपण पाहतोय मच्छिंद्रच्या बॅटमधनं सलग 3 चौकार. धावसंख्या 1 बाद 12 धावा. तर संतोष म्हात्रे फडकेपाडा यांच्याकडनं मच्छिंद्रसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सलग 3 चौकार ठोकले त्याबद्दल. ज्ञानेश्वर म्हात्रे पुन्हा एकदा तयार. समोर खेळतात.
इथं मात्र सलग चौथा चौकार, 4 धावा. जबरदस्त फलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद जरूर झाला होता फडकेपाडा संघाचा, मंगेश बाद झाले होते. त्यानंतर आपण पाहतोय मच्छिंद्र फलंदाजीसाठी आले आणि सलग 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 चौकार ठोकलेत. धावसंख्या 16 वर पोहोचली आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतो. विशेष करून मच्छिंद्रचं कौतुक करावं लागेल. सलग 4 चेंडू 4 चौकार ठोकलेत. 1 बाद 16 धावा. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू निर्धाव. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं समाप्त होत आहे. गोलंदाजी विश्लेषण आपण पाहतोय. ज्ञानेश्वर मात्रे होते, धावा खर्च केल्या 16, एक गडी बाद केलाय. पहिलं षटक इथं समाप्त झालंय आणि 1 बाद 16 अशी धावसंख्या आपण पाहतो टीम फडकेपाडा संघाची. तर फडकेपाड्याचे मयूर दातीलकर यांच्याकडनं पारितोषिक लागले फलंदाजांसाठी. कोणताही फलंदाज सलग 3 चेंडूंवर 3 षटकार ठोकतोय तर 2000 रुपये पारितोषिक असेल. बघा, मयूर दातीलकर फार मोठं नाव आणि नक्कीच फडकेपाडा संघाच्या फलंदाजांना त्यांनी बक्षिसांचा वर्षाव त्यांच्यावर केला आहे. सलग 3 चेंडूंमध्ये कोणताही फलंदाज 3 षटकार ठोकतोय तर मयूर दातीलकर यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिलं षटक इथे समाप्त झालं. धावसंख्या आपण पाहतो 1 बाद 16. नवीन गोलंदाज तयार. विजय पाटील येत आहेत. स्ट्रायकरला आपण पाहतो कृष्णा ऑन साइडला. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना डावखुरे फलंदाज कृष्णाच्या बॅटमधनं आलाय. हा षटकार 6 धावा. पहिल्या षटकांमध्ये आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये मच्छिंद्रनं चांगली फलंदाजी केली. सलग 4 चेंडूंवर 4 चौकार ठोकले. त्यानंतर आपण पाहतोय इथं कृष्णाच्या बॅटमधनं दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार. 22 धावा धावफलकावर. दोन्ही बाजूने आक्रमण केलं जाते. पहिल्या षटकात मच्छिंद्रनं आक्रमण केलं. दुसऱ्या षटकामध्ये इथं आक्रमणाला सुरुवात केली आहे ती फलंदाज कृष्णानं. विजय पाटील रन राऊंड द विकेट. चांगली गोलंदाजी. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. कारण मागच्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर आपण पाहतो षटकाराला ताबडतोब उत्तर दिलं गोलंदाज विजय पाटीलनं. डॉट बॉलची समाप्ती होते. अशाच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकात 16 धावा जरूर गेल्यात हरकत नाही आहे. मात्र इथून तुम्हाला चांगली गोलंदाजी, तुम्ही योग्य टप्प्यावर अचूक दिशेने गोलंदाजी केली तर नक्कीच या धावांना लगाम तुम्ही लावू शकता. तसा प्रयत्न विजयला करावा लागेल. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. बघा, विजय पाटील 40+ हा गोलंदाज. कृष्णानं पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर लागोपाठचे दोन्ही चेंडू निर्धाव. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. कृष्णासारख्या फलंदाजानं पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर पुढचे 2 चेंडू गोलंदाज विजय पाटीलनं डॉट हाताळलेत. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा तयार. धावसंख्या 22. ऑफसाईडला खेळतात. ज्ञानेश्वर मात्रे येतात वेगानं. गुड फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली जाते. तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या 23 वर पोहोचते. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर इथे विजय पाटील कमबॅक करतात. विजय पाटील यांना माहिती आहे पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च झाल्यात. इथून आपल्याला चांगली गोलंदाजी करायची, तशी गोलंदाजी आतापर्यंत करतायत. गुड बॉलिंग. 23 धावा धावफलकावर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. डावखुऱ्या हाताचे फलंदाज कृष्णाला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला मच्छिंद्रला आपण पाहतोय. मच्छिंद्रनं पहिल्या षटकामध्ये तब्बल सलग 4 चौकार ठोकलेत. आणि बघूया कोणताही फलंदाज, फडकेपाडा संघाचा कोणताही फलंदाज सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकतोय
तर मयूर दातीलकर यांच्याकडनं 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. धावसंख्या 23. विजय पाटील राईट ओव्हर द विकेट. दिशा भरकडतायत, पंच वाईडचा इशारा करतात. अवांतर धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते ती 24 वर. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र टप्पा आणि दिशा हरवून बसलेत. 24 धावा धावफलकावर. पंच वाईडचा इशारा करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू, संधी साधली फलंदाज. मच्छिंद्र पुढे आले फ्रंट फुटला. षटकार, 6 धावा. अशा पद्धतीने जर गोलंदाजी कराल तर ज्या फलंदाजानं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सलग 4 चेंडून 4 चौकार ठोकले, तो फलंदाज असे चेंडू गमावणार नाहीये, सोडणार नाहीये. षटकार. धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकते, 30 धावा. फक्त एकच गडी बाद झालाय. मंगेश लवकर बाद झाले. त्यानंतर आपण पाहतो सातत्याने इथं मच्छिंद्र आणि कृष्णा हे 2 फलंदाज संघातला नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम करतात. धावसंख्या पोहोचते ती 30 वर. बागपुटला गेले, चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. इथं मात्र आउटफील्ड थोडीशी खराब. शेवटच्या क्षणाला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि येतोय तो फलंदाजाचा बॅट मधनं. चौकार, 4 धावा. 34 धावा धावफलकावर. जबरदस्त फलंदाजी. पहिल्या षटकात धावा आल्या 16 आणि या षटकामध्ये आपण पाहतो धावा आल्या त्या तब्बल पहिल्या षटकात धावा खर्च झाला 16 आणि या षटकात धावा आल्या गोलंदाज विजय पाटीलच्या तब्बल 18. 2 षटकं संपली आहेत. फडकेपाडा संघाचा फलंदाज मच्छिंद्र जर अर्धशतक ठोकतोय, 50 धावा पूर्ण करतोय, तर मयूर दातीलकर यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. हे प्रेम असतं आपल्या संघातील सिनियर्सवर. मयूर दातीलकर एक लिजंड क्रिकेटपटू. फडकेपाडा संघ म्हटलं की मयूर दातीलकर हे नाव नक्कीच नेहमीच आदराने घेतलं जातं. खुल्या गटातनं भरपूर वर्ष मयूर दातीलकरचा खेळ आपण पाहिला. ॲज अ फलंदाज म्हणून भल्या भल्या गोलंदाजांना पाणी पाजलं तो फलंदाज आपल्या 40 प्लसच्या सहकार्यांना इथं बक्षिसांची वर्षाव करतोय. मच्छिंद्र यांनी जर अर्धशतक ठोकलं तर मयूर दातीलकर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. धावसंख्या 34. सुभाष ठाकूर येतात तिसऱ्या षटकामध्ये. सायकलला कृष्णा. एक बाद, 34 धावा. पंच वाईडचा इशारा करतात. अवांतर धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते ती 35 वर. 4 षटकांच्या लढतीमध्ये एक बाद, 35 ही जमेची बाजू असेल टीम फडकेपाडा संघासाठी. फक्त मंगेश बाद झालेत, एक गजगडी बाद झालाय आणि इथून मात्र इथं आपण पाहतो कृष्णा आणि मच्छिंद्र चांगली फलंदाजी करतायत. 35 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 30 मार्गाचं सुभाष ठाकूर पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. कमबॅक केलं जात आहे. गुड बॉलिंग. पहिला चेंडू वाईड हाताळला, त्यानंतर सुभाष ठाकूर चांगली गोलंदाजी करतात. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित, 35 धावा. सुभाष ठाकूर एक अतिशय चांगले गोलंदाज. इथून कमबॅक करावं लागेल. 2 सहकार्याने 2 षटकांमध्ये 34 धावा खर्च केल्यात. इथून कशी गोलंदाजी होते ते पाहायचंय. पुन्हा एकदा तयार. समोर खेळतात, फटका फसला. ज्ञानेश्वर मात्र आलेत, मात्र चेंडू स्क्रीनला धडक देतोय. कृष्णाच्या बॅटमधनं आलाय हा षटकार, 6 धावा. धाव फलक वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकतोय. त्याचं कारण इथं आक्रमक फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी दोन्ही बाजूने आपण पाहतोय. एक डावखुऱ्याचा फलंदाज कृष्णा, उजव्या हाताचा फलंदाज मच्छिंद्र. धावसंख्या 41 वर पोहोचले. गडी बाद झालाय तो फक्त एक बाद 41. गुड बॅटिंग, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी. ताबडतोब उत्तर दिलं. षटकाराला उत्तर डॉट चेंडूने दिलाय सुभाष ठाकूर. गुड बॉलिंग. मागच्या चेंडूवर षटकार आला, त्या पुढचा चेंडू आपण पाहतो सुभाष ठाकूर निर्धाव हाताळतायत. धावसंख्या स्थगित, 41 धावा. चांगली गोलंदाजी.
बघा काय गोलंदाजी करतात. आपण पाहिलं लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. नक्कीच आपला अनुभव पणाला लावताय सुभाष ठाकूर. षटकार खाल्ल्यानंतर हा गोलंदाज योग्य दिशेने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. व्हेरी गुड बॉलिंग. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळतात. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. बघा काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. ज्या फलंदाजाने या गोलंदाजाला टार्गेट केलं होतं, षटकार ठोकला होता, त्या फलंदाजाला सुभाष ठाकूर लागोपाठ 3 चेंडू डॉट हाताळतात. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. कमबॅक केलं जात आहे. जो धावफलक वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकत होता, दोन्ही फलंदाज आक्रमक फलंदाजी करत होते, त्या फलंदाजाने इथे शांत ठेवण्याचा प्रयत्न सुभाष ठाकूर करतात. पुन्हा एकदा तयार. धावसंख्या 41. लो फुल टॉस ऑन साइडला खेळतात. प्रल्हाद आलेत. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू पे करेपर्यंत धावा आल्यात त्या 2. 3 षटकांचा खेळ इथं संपला. तिसऱ्या षटकामध्ये सुभाष ठाकूरनं चांगली गोलंदाजी केली. 2 गोलंदाजांनी 34 धावा खर्च केल्या. मात्र या षटकाचा जर विचार केला तर सुभाष ठाकूर यांनी धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 8. चांगली गोलंदाजी. चला टॉससाठी या. देसाई संघ, साबे संघ इथं उपस्थित आहे. हनुमान पाटील यायचं ताबडतोब. टॉस करून घ्या. पहिल्या षटकात धावा आल्या 16, दुसऱ्या षटकात धावा आल्या 18, तिसऱ्या षटकात धावा आल्या 9. 2 षटकात खराब गोलंदाजी झाली. मात्र तिसऱ्या षटकामध्ये सुभाष ठाकूर यांनी फक्त 9 धावा खर्च केला. चांगली गोलंदाजी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल तो साबे विपक्ष देसाई. दोन षटकात खराब गोलंदाजी झाली. पडले संघाच्या माध्यमातून तब्बल 34 धावा धावफलकावर आल्या. मात्र सुभाष ठाकूरनं तिसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केला. शेवटचं षटक मार्गस्थ. गोलंदाज आपण पाहतोय राजाराम येत आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी संघनायकाने जबाबदारी सोपवली आहे. 3 षटकांमध्ये धावा आल्या 41. तिसरं षटक अतिशय प्रभावी राहिलं ते सुभाष ठाकूर यांचं. फक्त 9 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. स्ट्रायकरला मच्छिंद्र. राजाराम तयार. धावा झाल्या धावफलकावर 41. फक्त एकच गडी बाद झालाय. फडकेपाडा संघ नक्कीच चांगली फलंदाजी करतो. 4 षटकांच्या लढतीमध्ये 1 बाद 41. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. त्रेचाळीस धावा, माफ करा 43 धावा, कारण 2 धावा आल्या होत्या. वाईटची होती ती 1 धाव. ऑन साइडला इथं मात्र फटका पचलाय. सुभाष ठाकूर वेगाने आले. चेंडू खाली. इथं मात्र प्रयत्न चांगला केला. मात्र झेल अंतिम क्षणाला निसटला. तोपर्यंत धावा येतात त्या 2. पंचेचाळीस धावा धावफलकावर. झेल टिपण्याचा नक्की चांगला प्रयत्न केला सुभाष ठाकूर यांनी. झेल सुटला. 2 धावा आल्या. लो फुल टॉस ऑन साइडला मच्छिंद्रच्या बॅट मधनं आला हा षटकार. 6 धावा. एकावन्न धावा धावफलकावर. फडकेपाडा संघाचं अर्धशतक धावफलकावर लागतंय. 34 धावसंख्येवर खेळतात सलामीचे फलंदाज मच्छिंद्र. अजूनही अर्धशतकापासून 16 धावा दूर. मात्र जर स्ट्राईक मच्छिंद्रला सातत्याने राहिली तर मात्र अर्धशतक टोकण्याचा नक्कीच मच्छिंद्र प्रयत्न करील. 34 धावांवर नाबाद खेळतात. संघाची धावसंख्या 51 धावा. अजून 4 चेंडू बाकी असतील. 4 चेंडूंमध्ये नक्कीच मच्छिंद्र प्रयत्न करतील. फलंदाजी चांगली होती. दुसऱ्या बाजूला कृष्णा चांगल्या पद्धतीने साथ देतात. 1 बाद धावसंख्या 51 आपण पाहतोय. पुन्हा एकदा हा येतोय तो मच्छिंद्रच्या बॅट मधनं षटकार. मच्छिंद्र वैयक्तिक 40 धावसंख्येवर खेळतात आणि संघाची धावसंख्या 57.
अर्धशतकापासून 10 धावा दूर. चेंडू शिल्लक असतील अजूनही 3. मच्छिंद्र चांगली फलंदाजी करतात. मयूर दातीलकर यांनी पारितोषिक लावलंय मच्छिंद्रवर. मच्छिंद्र जर अर्धशतक ठोकलं तर मयूर दातीलकर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या 57. बॅकफुटला गेले, ऑफसाईडला खेळतात. प्रल्हाद आले. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न करतात. इथं मात्र बॅकिंग व्यवस्थित नाहीये. तिसरीचा इथं प्रयत्न झाला असता मात्र नकार देत आहेत कृष्णा. तोपर्यंत धावा येतात त्या 2 धावसंख्या पोहोचली ती. साठ धावा आपण पाहतो धावफलकावर. प्रयत्न करतात मच्छिंद्र अर्धशतक ठोकण्यासाठी. संघाची धावसंख्या 60. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. राजाराम कमबॅक करतात. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. मयूरचे नक्कीच मयूर दातीलकरचे 5,000 वाचलेत नक्कीच. मात्र मयूर यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी सुरुवातीपासनं फलंदाजी चांगली करत असताना मच्छिंद्र त्यांच्यावर बक्षीस लावलं होतं. इथं धावचीची शक्यता. मात्र फलंदाज बाद होतात. अशा पद्धतीनं 4 षटके इथं संपलेत. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना फडकेपाडा संघानं धावा कुठल्यात त्या 61 आणि लक्ष ठेवलंय ते टीम पडले संघासमोर 62 धावांचं. तर चला देसाई संघाला विनंती असेल हनुमान पाटील या टॉससाठी प्लीज, कारण पहिलं सत्र संपलंय. पहिलं सत्र इथं समाप्त झालंय. टीम फडकेपाडा संघानं धावा कुठल्या 4 षटकांमध्ये 61 आणि लक्ष ठेवलंय आदर्श 11 40+ पडले संघासमोर 62 धावांचं. त्या 62 धावांचा पाठलाग पडले संघ कशा पद्धतीने करतोय आणि धावांचा डिफेन्स बचाव इथं फडकेपाडा संघ कशा पद्धतीने करतोय हे ऐकूया. दुसऱ्या सत्रामध्ये स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज सातत्याने दुमदुमत असतो ते आमचे मित्र विनोद पाटील भोपर यांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. तर देसाई संघ विपक्ष आपण पाहतो. साबे संघादरम्यान टॉस केला जाईल. फुटीबॉल संघटनेचे सदस्य हनुमान पाटील यांचा संघ आपण पाहतोय. जय वागेश्वर देसाई विपक्ष साबे असा संघ आपण पाहतोय. तर यापुढील टॉस आदरणीय हरिश्चंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. थँक्यू सो मच पंडित दादा पाटील. टार्गेट आहे 62 धावांचं आणि खूप मोठं लक्ष फडकेपाडा संघाने ठेवलेले आदर्श 11 क्रिकेट संघ पडले या संघासमोर. दिवस दुसरा स्पर्धा आहे. स्वर्गीय ऋषी म्हात्रे प्रतिष्ठान देसाई आयोजित श्रद्धांजली चषक 2024. आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये 40+ 10 संघ. आपण अंडर 23 संघ काल बघितले. त्या संघातून 10 संघातून एक संघ पुढे आला चोळेगाव जो अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. आणि आता मात्र बघूया आजच्या या 10 संघातून कोणता संघ पुढे सरकतोय. मॅच क्रमांक आपण बघतायत मैदानावरती सुरू आहे. ही तिसरी 62 टार्गेट आहे. काय बॅटिंग केली मैदानावरती फडकेपाडा संघाच्या फलंदाजांनी. या इनिंगमध्ये आपण बघितलं तर मच्छिंद्रने 43 धावा केल्या आणि काय बॅटिंग केली बघा. शेवट खूप चांगला केला. काही
खराब फिल्डिंग आपण बघितली, झेल ड्रॉप झाले. पण मैदानावरती कृष्णा आणि मच्छिंद्र, कृष्णाच्या बॅटमधून आपण 2 षटकं जरूर बघितली आहेत. पण मच्छिंद्रची बॅटिंग लाजवाब राहिली. या इनिंगमध्ये तब्बल 5 चौकार आणि 3 षटकार आपण बघितले. एकूण 43 धावा मच्छिंद्र यांनी केलेल्या आहेत आणि जबरदस्त बॅटिंग. समोर पडलेगाव संघ, नानाचा संघ. आता या संघाला करायच्या आहेत 4 ओव्हरमध्ये 62 धावा, म्हणजे 15.5ची धावगती आता विजयासाठी हवी आहे. तर आदर्श 11 पडले, नक्कीच नावाप्रमाणेच हा संघ आदर्श आहे. आणि आदर्श ट्रॉफी आपण बघितली, 40+ची बघितली, आधी रेग्युलरची बघितली आणि खूप चांगलं आयोजन आदर्श क्रिकेट संघ पडल्याच्या माध्यमातून आपण याच मैदानावरती बघितलेले आहे. आणि नानांचा हा संघ खरं तर फार मोठं योगदान नानांचं पडलेगावच्या क्रिकेटसाठी राहिलेलं आहे. तर पडलेगावचे 12th मॅन 40+ काय 50+ पण नाहीत. तर बघा नाव सांगण्यासाठी येत आहेत. सचिन ठाकूर सलामीला आहेत. सुभाष ठाकूर नॉन स्ट्राइक एंडला, सचिन ठाकूर स्ट्रायकिंग एंडला. सुभाष ठाकूर म्हणले की तुम्हाला ठाकूरपाड्याची आठवण येईल. बूम बूम सुभाष ठाकूर, हे सुभाष ठाकूर आहेत पडलेचे. पहिला चेंडू ऑन साइडला, लाजवाब फटका. काय टायमिंग, काय नजाकत आणि काय आत्मविश्वास. षटकार. मच्छिंद्रने 43 कुटलेले आहेत आणि मच्छिंद्रवरतीच आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे. काय टायमिंग होतं सचिन ठाकूर यांचं, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका होता. लाजवाब फटका. स्वागत केलंय मच्छिंद्रचं बॉलिंग मार्कवर या षटकाराने. सचिन पुन्हा एकदा, खूप मोठं लक्ष जरूर आहे, पण इथून फाईट करेल नवापाडा टीम. हो पंच करतात गॅप मधून. हा देखील सुंदर फटका, कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. षटकारानंतर हा चौकार. आधीचा फटका ऑन साइडला, जो शफल होऊन ऑन साइडला खेळले, ओव्हर पिच होता. हा चेंडू ऑफ स्टंप मध्ये निघणारा शॉट ऑफ लेंथ होता आणि बॅक पुढे जाऊन पंच केलं गॅप मधून. गुड शॉट. धावसंख्या 10. मच्छिंद्रला जणू काय सांगताय सचिन की तुम्ही मारले, आम्ही सुद्धा मारू. आणि नक्कीच बॅट आमच्या हातात आहे. ज्या खेळपट्टीवरती तुम्ही 61 केल्यात, त्याच खेळपट्टीवरती 62 करण्यासाठी आम्ही ही कंबर कसलेली आहे. हा चेंडू बॅटवर आला नाही व्यवस्थित, गॅप मधून चाललाय 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 चाललाय. गेलाय का? हो गेलाय. हो काळजी घ्या काळजी घ्या. चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर करा, पण या प्रयत्नात स्वतःला गंभीर दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघितलं तर खूप चांगली फिल्डिंग करत होते. साईनाथ 12th मॅन आमचे तिकडे जाऊन बसलेले, त्यांना त्या अँगलने बघायचं आहे. तर साईनाथ यांचा खूप चांगला एफर्ट्स त्या ठिकाणी बघतोय आपण. जबरदस्त फिल्डिंग, प्रयत्न चांगला झाला, पण 4 धावा होण्यापासून रोखू शकले नाही. 14 धावा. हा चेंडू हवेत, जेलची शक्यता, खरा फटका आणि पहिला झटका मैदानावरती. आदर्श क्रिकेट संघ पडले 40+ ला.
न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत डीपी ज्ञानेश्वर पाटील स्ट्रायकिंग एंडला. हा चेंडू हवेत होता, कवसला हुलकावणी देऊन चेंडू निघालाय. मागे 2 धावा पूर्ण होत आहेत. सचिन ठाकूर बाद झाल्यानंतर ज्ञानेश्वर यांनी अकाउंट ओपन केलंय 2 ने. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली आहे ती 16 धावा. लक्ष फार मोठं आहे, 15.5ची धावगती हवी आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. आणि यावेळेस फिल्डिंग बघू शकाल आपण. मिड विकेटला क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑफला आहे. हा सुंदर चेंडू गुड लेंथवरनं पडल्यानंतर निघतोय, मागे जातोय. हा डॉट बॉल. अशा प्रकारे पहिले षटक संपले. 16 धावा आलेल्या आहेत. करायचे आहेत एकूण 62, म्हणजे अजून इथून 46 धावांची गरज 18 चेंडूमध्ये. आणि धावांची आवश्यक गती आहे 15.33. स्पीडअप करा, जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे, कारण एकूण 11 मॅचेस कव्हर करायचे आहेत. ऑलरेडी सकाळी सामना उशिराने सुरू झाला, मध्येही बराचसा वेळ वाया गेला. दुसरा सामना थोडा उशिराने सुरू झाला, त्यामुळे शेवटची मॅच आपल्याला कधी 1 ओव्हरची खेळवावी लागेल. आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांनी जर इथून 5-5, 10-10 मिनटं जरी वाचवली तर शेवटच्या टप्प्यात आपल्याकडे 1 तास जास्त शिल्लक राहू शकतो. आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या या एक ऐतिहासिक मैदानावरती, ज्या मैदानावरती आपण नेहमीच बघत असतो हंगाम सुरू झाला की क्रिकेटचा महोत्सव सुरू होतो. एक स्पर्धा संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी, तिसरी संपली की चौथी, अशा स्पर्धा सुरू होत आहेत. आणि एक आनंदाची बाब आहे, या मैदानासाठी उजव्या बाजूला आपण बघतायत एक सुंदर असं स्टेज, परमनंटली स्टेज तयार करण्यात येते. जसं मकर संक्रांत स्पर्धा जिथे सूर्य निळजेची, वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुती पोषा पाटील क्रीडांगण, या क्रीडांगणाला 50 लाखाचा निधी पास झालेला आहे खासदार निधीतून. आणि त्याचे काम सुरू झालेले आहे. तिथेही एक भव्य दिव्य स्टेज कायमस्वरूपी तयार करण्यात आलेले आहे, जेणेकरून भविष्यात आपल्याला वारंवार मंडपसाठी, डेकोरेशनसाठी हा खर्च होणार नाही. त्यामुळे गुरुनाथदादा म्हात्रे, बारक्या पाटील तिथे सकाळपासून उपस्थित आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने काळजी देत आहेत. कशा पद्धतीने स्टेज तयार करायचं आहे प्लॅनिंग झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या मैदानावरती अनेक गोष्टी तुम्हाला होताना दिसतील आणि हे मैदान आणखीन भव्य आणि दिव्य होताना दिसेल. बॉलिंग मार्कवर कृष्णा येत आहेत. हा चेंडू हवेत, ओहो जेल झालाय ड्रॉप. काय जबरदस्त ॲफर्ट होतं. फिल्डर त्या ठिकाणी होते. फिल्डरचं नाव काय होतं? तर खरं नाव सांगा. खरं नाव गदले आहे. तर बघा, पूर्वी अशीच नाव होती. मगाशी उल्लेख झाला की पूर्वी देवांची नावं असायची आणि संतांची नावं दिली जायची. आता आपण बघितलं तर खूप लेटेस्ट नावं आपण बघतायत, जे वेस्टर्न कल्चरमधली असतात. आर्यन, साहिल, प्रियांश, क्रियांश, रियांश अशी नावं असतात. इथे मात्र कृष्णाने दाखवून दिलंय आत्मनिर्भर बनावं लागेल, कारण झेल ड्रॉप झाला होता आणि स्वतः ही संधी निर्माण केली पुन्हा एकदा झेलची. आणि मैदानावरती ज्ञानेश्वर पाटील या ठिकाणी बाद होत आहेत. हा दुसरा धक्का आणि धावसंख्या धावफलकावरती एकूण 17 वरती हा खतरा पडले संघासाठी. आणि मैदानावरती न्यू बॅटर तर प्रल्हाद ठाकूर मैदानावरती येत आहेत. क्रिकेटवर प्रचंड प्रेम या व्यक्तीचं, भरपूर क्रिकेट रेग्युलर खेळलेले आहेत. आणि जेव्हा आदर्श ट्रॉफीचं आयोजन होतं, खरोखर प्रत्येक जण इथे मेहनत करत असतो. आणि आता या मैदानावरती बघूया प्रल्हाद ठाकूर यांची बॅट बोलते का. 4थ्या क्रमांकावरती आलेले आहेत. 17 धावा झाल्यात. काय कमबॅक मैदानावरती फटकेबाडाचा कृष्णा, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ हो आल्या आल्या केलाय धमाका. का बॅट फिरली आहे, जबरदस्त टायमिंग. जणू काय डगआउट मधून सेट होऊन आले होते की काय. पाठवला चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. षटकार. व्हॉट अ शॉट. ग्रेट बॅटिंग, ग्रेट शॉट. लवकर लेंथ फिक केली. क्षणभर रोहित शर्मा माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. अशाच पद्धतीचे पूलचे शॉट रोहित खेळत असतात. त्याआधी आपण रिकी पॉन्टिंगला बघितलं, पूलचे फटके काय जबरदस्त खेळायचे.
आणि इथे प्रल्हाद यांनी काय जबरदस्त प्रहार केलाय. हो, बॅटचा वेग बघा. चेंडू बॅटच्या संपर्कात आला असता तर पडले गावात गेला असता, आणि पडले गावात जरी नसता गेला तरी सरस्वती विद्या मंदिरात गेला असता. इतकी ताकद फिरवली होती, लावली होती. पण चेंडू पडल्यानंतर निघतोय. कृष्णा देखील मुरलेला आहे, त्यानेही गाडचं पाणी प्यायलेलं आहे. हा चेंडू ऑन साइडला, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, गुड फिल्डिंग. तर मंगेश त्या ठिकाणी होते, मंगेश खंडागळे. धावसंख्या धावफल करती बघतो आपण. एकूण झाले 20. तर 24 झाले. हा चेंडू हवेतून गेलाय सीमा पार. आणखीन एक लाजवाब फटका यावेळेस होते. बॅटर आपण बघतो त्या ठिकाणी. सुभाष ठाकूरच्या बॅट मधून आपण बघितलाय जबरदस्त प्रहार. तर 2 षटकानंतर धावसंख्या धावफल करती बघतो आपण. एकूण झाले 24. करायच्या आहेत 62. तर 24 झालेत. तर ॲड केल्या नव्हत्या, थोडंसं दिलगिरी व्यक्त करतोय. 30 धावा झाल्यात. तर बऱ्याचदा काही गोष्टी अपडेट होता थोडासा वेळ लागतो, आणि आमचे स्कोरर खरं तर फारसा एक्सपिरियन्स. 30 झाले. 30 तर करायचे आहेत अजूनही 32. 12 नाही लिहित नाही ते, घाबरू नका. आज अशोक पाटील हे 12th मॅन आहेत. आज त्यांच्यावरती कुठली स्कोरिंगची जबाबदारी नाही, आणि जरी असली फटकेपडा खेळत असला तरी स्कोरिंग जी आहे ती त्यांना करावीच लागेल. कुठेही 1-2 धावा वाढवता येणार नाही. आता तो काळ गेला पूर्वीचा. आता सगळं लाईव्ह होत असतं, सगळेजण बघत असतात, सगळेजण कॅल्क्युलेशन करत असतात. त्यामुळे अशी फसवी आता होणं कठीण आहे. काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती प्रल्हाद ठाकूर, आणि त्याचबरोबर आपण बघतायत सुभाष ठाकूर बॉलिंगसाठी येत आहेत. यावेळेस अनिल येत आहेत, आणि गतवर्षी अनिल यांची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती गतवर्षी. त्याच कारणास्तव हा टी शर्ट त्यांनी परिधान केलाय. ऑन साइडला आणखीन एक तडाखा. वा बाई वा, धावा मिळतील 6. ताकद काय झोकून देत आहेत बघा. काय बॅटिंग केली आहे मैदानावरती. प्रल्हाद ठाकूर नाम ही काफी आहे. धावसंख्या धावफल करती 36. अशाच पद्धतीने जर खेळले तर 62चं टार्गेट सहजतेने चेस केलं जाईल. हा देखील लॉंग ऑनच्या बाहेर. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग बाय प्रल्हाद ठाकूर. जबरदस्त बॅटिंग. सलगचा दुसरा षटकार. धावसंख्या धावफल करती 42. आता 20 ची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 10. 10 गेंदे 20 की जरूरत. 10 चेंडू 20. जबरदस्त पार्टनरशिप. एका बाजूला सुभाष ठाकूर तळ ठोकून, दुसऱ्या बाजूला प्रल्हाद ठाकूर जणू काय फडके पाडाच्या संघाचे मागच्या जन्मीचे वैरी आहेत, आणि अशा पद्धतीने बॅटिंग करतात मैदानावरती. हा गेलाय वर. झेल होईल का? आणि झालाय. काय जबरदस्त कॅच मच्छिंद्रने टिपले आहे, आणि प्रल्हाद ठाकूर नावाचं वादळ शांत झालंय मैदानावरती.
प्रल्हाद ठाकूर यांचं स्वागत टाळ्यांच्या गजरात होते. का होऊ नये. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. इम्पॅक्टफुल ही खेळी होती. आणि किती गेल्यात आम्हाला सांगतील आमचे स्कोरर आहेत. कुणाल म्हात्रे केम बघूया किती गेल्यात. प्रल्हाद ठाकूर यांनी आम्हाला सांगतील आमचे अपडेटर. एकोणीस धावा केल्यात. आणि काय झेल. मॅच मध्ये ट्विस्ट. कमबॅक होत असताना मैदानावरती फडकेपाडा संघाचा. संतोष ज्या पावलांनी गेले त्याच पावलांनी माघारी. मॅच मध्ये ट्विस्ट. अक्षय कडू या ठिकाणी आलेले आहेत. आडनाव कडू असले तरी सगळ्यांशी गोड वागतात. जे GTCचे खूप चांगले कॅमेरामॅन अपडेटर आहेत. धाव संख्या धावफलकावरती आपण बघताय 42 स्थिरावलेली आहे. आणि फडकेपाडा सांगतोय मॅच आम्ही सोडली नाहीये. इथून आम्ही मॅच जिंकण्यासाठी नक्कीच जोर लावू. न्यू बॅटर येत आहेत. मिलिंद पाटील. फार मोठा रोल मिलिंद पाटीलचा आपण बघितला आदर्श ट्रॉफी मध्ये. पण योगदान आता बॅटने द्यायचंय. 20 ची गरज. ओ वाईट बॉलला बॅट लावली का काय हा प्रश्न आहे. कारण चेंडू खूप बाहेर निघत होता. पण 2 बॉल 2 धावा येत आहेत इथून. आणि धावसंख्या धावफलकावरती 44. 18 ची गरज. 8 चेंडूत 2 बॅटर बाद झाले. आपण बघितलं आधी प्रल्हाद आणि त्यानंतर बाद झाले संतोष. 7 चेंडू आहेत. हा चेंडू ड्राईव्ह केलाय मिडॉनला. चांगली फिल्डिंग. काय फिल्डिंग करतायत फडकेपाडा बघा. आतिश म्हात्रेचं क्षेत्ररक्षण बघा. आणि अशा प्रकारे 3 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय एकूण झालेली आहे 45. आणि विजयासाठी अभ्यास 17 धावांची गरज. 6 चेंडू 17 धावा. आणि बॅटर मैदानावरती बूम बूम सुभाष ठाकरे नाहीये ठाकूर आहेत. आणि सुभाषला आता इथून 17 करायचे असतील तर षटकार मारावे लागतील. तर अशोक पाटील मैदानात पाणी घेऊन चाललेत. आणि पाणी बघा त्यांच्या बॉटलमध्ये अर्धे आहे. आणि मैदानावरती 11 खेळाडू आहेत. असा 12th मॅन असला तर बाकीच्यांना थेंब थेंब पाणी द्यावं लागेल. तर अशोक पाटील 99 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे. आज रेस्ट करतायत. तर 6 चेंडू 17 कंपल्सरी चेसिंग. या ऐकूया आपण डीजे कडनं एक चांगलं संगीत. या खाडीचे अत्यंत विस्फोटक घातक फलंदाज एक वेल फिनिशर खेळाडूचं आगमन झालंय. एक प्रल्हाद पाटील इथे जबरदस्त खेळून गेले. आणि दुसरे खाडीचे प्रल्हाद पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आहे प्रल्हाद. यंदा खाडी रेग्युलर संघ जबरदस्त कामगिरी करतोय. 7 ट्रॉफी त्यांच्या नावावरती. आणि मकर संक्रांत चषक मध्ये हा संघ आपलं अस्तित्व टिकून आहे. तर स्वागत आहे प्रल्हाद पाटील. PP वेलकम. आणि प्रल्हादला अजून टाइम आहे 40+ व्हायला मला वाटतं. पण सध्या तरी त्याचा फिटनेस खूप चांगला आहे. आणि
काडी संघ जबरदस्त फॉर्मात आहे. हा चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, तिथे झाले फंबल, पण एकच धाव. सिंगलने लक्ष नाही पूर्ण करता येणार. इथून मोठे फटके येणं गरजेचे आहे. 16 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्कवर गोलंदाज मंगेश. स्ट्राईक लावल्यात सुभाष, आणि सुभाषने या इनिंगमध्ये आपण बघितलं तर खूप जबरदस्त संघर्ष केलेला आहे. 2 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. हा चेंडू टॉप एज, कृष्णा धावतायत, मंगेश धावतायत, पण दोघांच्या मधून इथे बघा पूर्णपणे गोंधळ उडालेला आहे. डगआउट मधून आवाज येतोय डबल घ्या डबल घ्या, बाहेरून आवाज येतोय कॅच घ्या कॅच घ्या, पण दोघांपैकी एकही झालं नाही. कॅच पण सुटली आणि 2 धावाही नाही झाल्या. आता मिलिंद पाटील स्ट्राईकला आलेले आहेत. स्ट्राईक खरं तर सुभाषला हवी होती असं प्रत्येकाचं म्हणणं आहे, पण मिलिंद पाटीलही मोठे फटके मारू शकतात. 4 चेंडूत 15 करायचे आहेत. हो, ओव्हर द बॉलर हेड खेळतायत, झेल झालाय ड्रॉप. 2 धावा होतील का, झालेल्या आहेत. आणि बघा तिसरी धाव नाही झाली पूर्ण, आउट होतील मिलिंद. 2 धावा आलेल्या आहेत. आणि खाडीचा 40+ संघ नाही आज, पण तरी प्रल्हाद आलेत आणि साबेला सपोर्ट करण्यासाठी. नाही 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 अशोक पाटील, तुमचा गैरसमज आहे. त्याने इशारा केला साबेला सपोर्ट करण्यासाठी. फडकेपाडाला सपोर्ट असेलच, नाही असं नाही. शेजारी आहात तुम्ही एकमेकांचे, गाववाले आहेत, एकच तुमचा वॉर्ड देखील आहे. आणि आता करायच्यात 13. 3 चेंडू 13, 3-13. कोण कुणाचे वाजवणार या मैदानावरती बघूया. आदर्श क्रिकेट संघ पडले 40+ की मैदानावरती जिंकेल इथून फडकेपाडा 40+. तर देसाई तयार झालेले आहे साबेच्या विरुद्ध खेळण्यासाठी. चला स्टार्ट करा मॅच. षटकाराची गरज आहे. इथून 13 करायचे आहेत 3 चेंडूत. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर पडलेसाठी हा सामना सोपा होऊ शकतो शेवटच्या बॉल पर्यंत. मैदानावरती आलेले आहेत नाना. ओ हो हो, खूप उंच आणि गेलाय लांब. सुभाष ठाकूर सांगतायत टायगर अभि जिंदा आहे, मॅच अजूनही ऑन आहे. आणि सुभाष इथून मात्र स्वप्न दाखवतोय पडलेला विजयाचा. 13 मधून 6 गेले, राहिले 7 चेंडू, राहिले 2. आणि का मॅच मध्ये रोमांच. कधी मॅच या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना आपण बघतोय. एक वेळ अशी होती की फडकेपाडाने 2 विकेट प्राप्त केले लगेच, आणि तिथून मॅच आपल्या बाजूने. 7 ची गरज आहे 2 चेंडू मध्ये. हा चेंडू फार महत्वाचा असेल. फडकेपाडा संघाच्या समर्थकांची हृदयाची धडधड वाढू लागली आहे. फुलटॉस स्वीप केलाय, आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमा रेषेबाहेर, फरार. हा चौकार. बजाव डीजे. एक चेंडू करायच्या 3 धावून होतील का, येईल चौकार. 2 आले तर बाहेर जावं लागेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कोण म्हणतो 40+ मध्ये मॅचेस रंगत नाही. कित्येक मॅचेस आम्ही साक्षीदार आहोत, आणि 40+ चे खेळाडूही नेहमीच जबरदस्त लढत असतात. एक चेंडू 3 ची गरज. नाना कान मंत्र देत आहेत वारंवार सुभाषला. सुभाषला माहिती आहे या क्षणाला काय करायचंय, पण नानांचं मार्गदर्शन देखील तितकंच मौल्यवान ठरू शकता. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत तैनात आहेत मंगेश. मंगेशच्या हातात फडकेपाडाचं भवितव्य, तर सुभाषच्या हातात पडलेचं भवितव्य.
हा चेंडू हवेत एक पूर्ण भाग धन्नो भाग इज्जत काय सवाल आणि इथे 3 धावा होतील का आणि झालेल्या आहेत 3 धावा. हा रेकॉर्ड या मैदानावरती जबरदस्त बॅटिंग 3 धावा नानाने धावून काढल्यात. विश्वास बसत नाही. क्या बात है नाना जिओ हजारों साल साल के दिन हो 50,000. एक चेंडू 3 करायच्या होत्या. चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये आणि इथून 3 धावा चोरून काढलेल्या आहेत. फडके पाडा संघाचं आव्हान झालंय संपुष्टात. अभिनंदन